नमस्कार मंडळी, आज ना मंडळी वडे बनवलेले आहेत. आपले उपासाचे वडे आहेत, साबुदाणा वडा म्हणू शकता याला. तर उद्या महाशिवरात्री आहे. तेलात टाकल्यावर सुद्धा आपले वडे बरेचदा फुटतात. तर न फुटू नये म्हणून मी इथं काही टिप्स सांगितलेल्या आहेत. साबुदाणा भिजत घालण्यापासूनच्या काही टिप्स आहेत. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेलच. तेलकटसुद्धा होणार नाही, याच्यामध्ये काही टिप्स आहेत. आता इथं मी वाटीभर साबुदाणा घेतलेला आहे. बरं, आता जास्त प्रमाणात जर बनवायचं असेल तर जास्तही घेऊ शकताय, पण मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आता पाण्यात आपण स्वच्छ हाताने चोळून धुवून घ्यायचा आहे, म्हणजे जे काही स्टार्चचं प्रमाण आहे याच्यामधलं ते निघून जाईल. तर हाताने असे ढवळून हातावर असं चोळल्यासारखं करायचं आहे. जास्त रगडून नाही चोळायचं, थोडंसं हलकं हलकं चोळून याला धुवून घ्यायचं आहे, किंवा पाणी याचं काढून टाकायचं आहे. आता इथं बघू शकता, जास्त पाण्याचं प्रमाण आपण याच्यामध्ये वापरणार नाही, कमी प्रमाणात पाणी घालायचं आहे आपल्याला. तरी मी इथं एक वाटीला अर्ध्या वाटीपेक्षाही कमी पाणी घातलं होतं. तर वरती तुम्हाला दिसतच आहे, बोटाच्या खांडीने मी तुम्हाला इशारा करून दाखवलेलाच आहे. तेवढं आपल्याला पाणी ठेवून द्यायचं आहे याच्यामध्ये. रात्रभर मी साबुदाणा भिजत घातला होता. इथं मोकळा सकसकीत असा साबुदाणा पाहिजे आपल्याला. जास्त चिकट नको आहे साबुदाणा, मोकळा सकसकीतच पाहिजे. जर मोकळा नसेल झाला तर फॅनच्या हवेला ठेवून द्या एक अर्ध्या तासासाठी. मोकळा सकसकीत झाला की मगच याला पुढची प्रोसेस करा. इथे मी आता हिरवी मिरची मिक्सरला वाटून घेतली होती. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकता या ठिकाणी. तर आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आणि आता आपल्याला बटाटा उकडून किसून घेतलेला आहे मी बटाटा. तर बटाट्यामध्ये अजिबात पाण्याचं प्रमाण राहिला नाही पाहिजे, असा मोकळा सकसकीतच आपल्याला बटाटा पाहिजे. तर बघू शकता, मी इथं अगोदर उकडायचं आणि मग पुरणाच्या चाळणीवर काढून ठेवून द्यायचं आहे. थंड झाल्याच्या नंतर बटाट्यावरची साल काढून किसून घ्यायचा आहे बटाटा, म्हणजे मोकळा सकसकीत होतो. आता बटाटा घालायचं जर झालं तर थोडंसं मी प्रमाण जास्तच वापरलेलं आहे बटाट्याचा, कारण वरनं क्रिस्पी होण्यासाठी मी बटाटा वापरलेला आहे इथं. आता इथं बघू शकता, मी शेंगदाण्याचं कूट मोठं कारण घेतलेलं आहे. मोठं शेंगदाण्याचं कूट घेतल्याने हवा तयार होणार नाही तेला सोडल्याच्या नंतर वडा, आणि फुटणार सुद्धा नाही. जर बारीक शेंगदाण्याचं कूट घातलं की हवा तयार होते आणि तेलात वडा फुटू शकतो. तर हे असंच आपल्याला हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. आता ही टिप्स नक्की फॉलो करा. आणि बटाट्याचं प्रमाण जास्त का घेतलेलं आहे, तेलखटाई होणार नाही आणि बाहेरून क्रिस्पी होतो वडा आपला. तर इथं हलक्या हाताने आपण मिक्स करून घेतलेला आहे. त्याचं कारणही असंच आहे, अख्खा साबुदाणा जर असला आतमध्ये तर तो फुलून येतो आणि आतमध्ये हवा तयार होणार नाही याच्याने सुद्धा. म्हणून मी हलक्या हातानेच एकजीव करून घेतलेलं आहे. आता छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे आहेत आणि ते पातळ बनवून घ्यायचे आहेत. आता जाडसर बनलं की आतमध्ये हवा तयार बनते आणि वडा फुटू शकतो. मग ते तसं होऊ नये, वडा फुटू नये तेलामध्ये, म्हणून मी इथं बघू शकता तळहाताने असं दाबून घेत आहे आणि पातळसर वडा बनवून घेत आहे. आणि आता अशाच पद्धतीचे बाकीचेही वडे मला बनवून घ्यायचे आहेत. इथं बघू शकताय तुम्ही, मी तेल अगोदरच गरम करून घेतलेलं आहे. धूर उठेपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं नाही, मीडियम गरम करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, लोही नाही आणि हायही नाही, मीडियम गॅसची फ्लेम ठेवून द्यायची आहे. आणि आता हे वडे जितके मावतील तितके याच्यामध्ये सोडून दिलेले आहेत. आता जोपर्यंत ब्राऊन कलर येत नाही खालच्या बाजूला, तोपर्यंत हे वड्यांना आपण चमचा लावायचा नाही. खालची बाजू ब्राऊन कलर जर हलका दिसत असला की मगच आपण याला पलटी मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता, इथं लवकर जर चमचा लावला तर वड्याचा जो साबुदाणा आपला मोकळा आहे तो निघून जातो. त्याच्यामुळे ही प्रोसेस नक्की फॉलो करा. आता इथं बघू शकता, हलका सोनेरी रंग आलेला आहे पाटणं, आता दिसतच आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा. तर आता पलटी मारून घ्यायचं आहे. बरं, आता तुम्हाला वाटत असेल की इथं एकमेकांना वडे चिपकलेले आहेत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हलका चमचा टच केला की लगेच ते वडे मोकळे होतात, अलग अलग होतात. बघू शकताय, अशाच पद्धतीने एक कमीत कमी 8 ते 10 मिनटं लागतात हे वडे तळायला. नक्की वडे मीडियम गॅसवरच तळून घ्या, म्हणजे वेळ लागला तरी चालेल,
पण फुटणार नाही. आणि नक्की ह्या टिप्स फॉलो करा. अशाच पद्धतीने नक्की बाकीचेही वडे मी तळून घेणार आहे. अशाच पद्धतीने नक्की बनवून पहा. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आता बघू शकता दोन्ही बाजूने सोनेरी रंग आल्याच्या नंतर मी काढून देत आहे तेल निथळवून. परत भेटू परत एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.